Hello guys, it's a great day, bright day, and we are here at our favorite place, Deshmukhwadi. It's 5:30 in the evening. नारायणराव सूर्यास्ताकडे प्रस्थान करत आहेत आणि इथे आपण काही एकटे तर येणार नाही. आपण आलोय आपल्या अभिभाऊ सोबत. अभिभाऊ, से हॅलो टू पीपल. मंडळी एकदम जोरात सॉरी फॉर द काय म्हणतात त्याला गॅप, कारण की एक्झाम्स चालू होत्या. त्या शेड्यूलमध्ये खूपच जास्त असा एकदम हेक्टिक शेड्यूल, घरात लग्न होतं, मग ते कामं, तो अभ्यास आणि सगळं प्लॅन करता करता व्हिडिओकडे लक्ष नव्हतं, काहीच शूट झालं नव्हतं. बट टुडे इज द डे विच इज इंटरेस्टिंग अँड वी आर इंट्रोड्युसिंग नाही, आपण आज म्हणजे मी आणि अभिभाऊ आज एक खतरनाक म्हणजे एकदम अशी बेकार अनाउन्समेंट करणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट आणि भेटू अभिभावना घेऊन आपण डिस्कस करू त्या टॉपिकवरती की काहीतरी माहिती आहे ना. तुम्हाला आठवत असेल तर या टाइम सोबत कमेंट डाऊन. सो लेट्स गो एन्जॉय द व्ह्यू. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक खतरनाक काय म्हणतात त्याला अनाउन्समेंट करायची आहे. त्या अनाउन्समेंट एकट्याने तर नाही होऊ शकणार, म्हणून आपले प्रिय मित्र मिश्रीवाले अभिभाऊ फ्रेममध्ये पाहिजेत. अभिभाऊ, ओव्हर टू यू. आपण जरा सांगा पब्लिकला काय सांगायचं, काय करणार आहे आपण येत्या 5-6 दिवस, कुठं जायचंय, काय करायचंय. तर मंडळी, आमचा विचार असा आहे की आम्ही थोडं एक ट्रिप प्लॅन केली आहे. आणि ती ट्रिप ही पूर्ण बाईकवर असणार आहे. आणि आम्ही चाललोय अनाउन्समेंट करायची. आम्ही चाललोय कोकणामध्ये, थेट गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळे येथे. बरोबर. तर त्या ट्रिपचा एकंदरीत विषय असा आहे, ती ट्रिप सुरू होईल थेट उद्यापासनं. ती राईड म्हणजे आहे नांदेड टू कोकण अँड वी आर प्लॅनिंग टू एक्सप्लोर ऑल द कोस्टल एरिया ऑफ द कोकण अँड इट्स गोना बी टोटल 1500 to 1800 किलोमीटर्स ऑल ओव्हर. आणि आमचा हा पूर्ण बाईक राईडचाच प्लॅन आहे आपल्या आपाचीवरती. माझ्या मते ना या ट्रिपचं टायटल काय ठेवा अभिभाऊ? विचार करायला टाइम दिला असं चालत होतं. दो बेरोजगार लोंडे एक्सप्लोरिंग कोस्टल कोकण. यस, दिस इज गुड. 2 बेरोजगार लोंडे एक्सप्लोरिंग कोस्टल कोकण. ओके, तर या ट्रिपचा एक प्रॉपर आयटनरी आहे. ती आयटनरी म्हणजे की काहीच आयटनरी नाही आहे. वी ओनली नो तर की म्हणजे कोणत्या जागेवरती जायचं आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे की इथून पुण्याला जायचं आहे, पुण्यावरती दापोली जायचं आहे, दापोलीहून या लोकेशनला जायचं आहे, तिथून ती लोकेशन जायचं आहे. पण आम्ही हॉटेल बुकिंग्स नाही आहेत, ते अवेलेबल आहेत का नाही माहीत नाही आहे. सगळा प्लॅन असणार सडन, एकदम रॅन्डम. म्हणजे असं कसं सरप्राईज एलिमेंट. तो इथं गेलं तिथं राहील. आणि या ट्रिपचं म्हणजे एक गोष्ट म्हणजे की यात लागणारा एक ना एक सिंगल पेनी ना पेनी, रुपया ना रुपया त्याचा काय म्हणतात त्याला स्प्लिट जाऊ द्या, त्या रुपया ना रुपयाचा हिशोब देणार आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये. की नेक्स्ट टाइम तुम्ही जर काही अशी राईड प्लॅन केली तर तुम्ही ती कशा पद्धतीने करायची, काय एक्सपेंडिचर लागेल, काय काय गाडीचे खर्च म्हणजे पेट्रोल एक्सपेंडिचर म्हणा, हॉटेल एक्सपेंडिचर म्हणा, फूड एक्सपेंडिचर म्हणा, काही म्हणा, किंवा आम्ही मध्ये केलेली शॉपिंग. माहिती अशी कळली आहे की कोकणात थंडीच नाहीये. अरे यार, हां, पुण्याच्या घाटापर्यंत अशी तशी थंडी लागल, कारण की तो कोस्टल एरिया आहे आणि ते इव्हॅपोरेशन बाष्प ॲज ऑलवेज व्हेरी ब्युटिफुल. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण राईडवरती जातोय. बाईकचं इन्स्पेक्शन झालेलं आहे, बाईकची इसेन्शियल अशी सर्व्हिस झालेली आहे. सर्व्हिसमध्ये फक्त जे काही नॉर्मल इन्स्पेक्शन होतं ते इन्स्पेक्शन करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम्स होते गाडीचे, शॉकअप, ऑइल सील वगैरे ब्रेक झाले होते, ते सगळं प्रिपेअर करून घेतलं. आणि पुढचं म्हणजे 500 किलोमीटर नंतर सर्व्हिस आहे. ती सर्व्हिस आपण ऑन द वे पुण्यातच पोहोचल्यावर करून घेऊ, कारण की पुण्यात इथून 450-500 किलोमीटर आपल्याला कसं पण डिस्टन्स लागणारच आहे, नांदेड टू पुणे.
तर आपण निघणार आहोत जस्ट उद्या. सगळं प्रिपरेशन बाकी आहे. घरी जाऊन आत्ता पॅकिंग करायची आहे, पूर्ण बाईक रेडी करायची आहे, बाईकवरती सगळं सामान लोड करायचं आहे आणि सकाळी सकाळी फाते 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 निघल का नाही माहिती नाही बाबा. बेकार थंडी आहे, बेकार. आज होतं 9 डिग्री सेल्सिअस. कशी कशी टर. ओके, सो दिस इज फॉर द अनाउन्समेंट. आणि या ट्रिप करण्याची खूप जास्त दिवसापासून इच्छा होती. जसं शेगावचं झालं होतं ना, म्हणजे की मागच्या 3-4 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होती आणि ते शेवटी एका दिवसात असं एक्झिक्यूट करून टाकलं. त्याच पद्धतीनं याची तर प्लॅनिंग आय थिंक 6-8 महिने झालं चालू आहे जवळपास. ट्रिप कशी होईल? सुंदर सुंदर होईल. एकदम काहीच होणार नाही, गाडी पंक्चर नाही, होणार नाही. देवावर भरोसा आहे मला. ओके ठीक आहे. माझी अशी इच्छा आहे की या व्हिडिओमध्ये आपण एक म्हणजे या पूर्ण 5-6 दिवसाच्या सिरीजमध्ये कसे व्हिडिओ अपलोड करेल काही माझा आतून माहिती नाही आहे. कारण की पूर्ण दिवस राईड करून नंतर व्हिडिओ एडिट करायचे. गाडी मी चालवणार नाहीये. का नाही जास्त आपल्याकडून अरे 50-60 किलोमीटर? हा थोडाफार पॅच आपण म्हणजे घेऊ. थंडीमुळं? हा थंडीमुळे दिवसा घे ना भाऊ, तू असं 12-1च्या नंतर घेऊन टाक. चालते, नंतर बघू. तर असंच सगळा प्लॅन आहे. आणि व्हिडिओज, तर व्हिडिओज बाबतीत बोलत होतो मी तर की व्हिडिओज लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज तर येतीलच यूट्यूबचे, पण आय एम प्लॅनिंग फॉर द रील अँड शॉर्ट्स ॲज वेल. म्हणजे ते करता आलं तर, कारण की आपले अभिभाव तर नल्ले येतं एडिटिंगमध्ये. जे काय करायचे ते मलाच करायचे, म्हणजे एवढं सगळं शूट सॉर्टिंग. मग तर पाहू की मी डेली टू डेली व्हिडिओ टाकू शकेल का 2 डेजमध्ये एक व्हिडिओ टाकेल. अजून ते काही फिगर आउट केलेलं नाही आहे. आणि आय थिंक आम्ही दोघे कसे असे माउंटन पर्सन आहे, म्हणून तिथं आम्ही आत्ता पण डोंगरावरती येऊन व्हिडिओ शूट करतोय. आता बीच साईडला आम्ही पहिल्यांदा जातोय, पण ही खूप दिवसापासून इच्छा होती की एक असे कोस्टल एरिया महाराष्ट्राचा कव्हर करायचा होता. कारण की महाराष्ट्राचे बरेचसे भाग माझे एक्सप्लोअर करून झालेत. तेव्हा माझ्याकडे कॅमेरा नव्हता ना, इथे मी पण रेकॉर्ड करून टाकला असतं यूट्यूबला. तर म्हणून आता पश्चिम महाराष्ट्राचा हा एक भाग राहिला होता एक्सप्लोअर करायचा. तर तो प्रॉपर एक्सप्लोअर करून त्याचे छान असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि ते यूट्यूबवरती अपलोड करू. तर स्टे ट्यून फॉर दॅट पीपल. आणि तोपर्यंत एन्जॉय करा. आणि असं मला वाटतंय की आपण या पूर्ण 5-6 दिवसाच्या सिरीजमध्ये किती सबस्क्रायबर टच करावे. आता कितीवर आहे आपण सध्या का? 1 मिनिट, लेट मी चेक. 2 मिनिट थांबा. आपण आहे आता 77 सबस्क्रायबर्सवरती. तर 77 सबस्क्रायबर्स किती वाढावेत येत्या 5-6 दिवसात? म्हणजे असं माझं असं वाटतं आपल्या performance 150 टच होईल. म्हणजे एकंदरीत पाहिजे दुप्पट वाढायला हवेत. जेवढे आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट झाले पाहिजे. 150 तरी. इट्स ऑल अप टू यू की हा व्हिडिओ म्हणजे किती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आम्ही किती कॅपेबल बनू व्हिडिओ बनवण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टी. तर अभिभाऊ डन. भेटूत मग उद्या मित्रांनो. आता आपण जगायचं नाही, आता डायरेक्ट आपण गाडीवर बुरबुर बुरबुर करायचं आता. राम 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 रामकृष्ण हरी. मेसेज टू द ऑल फॅमिली अँड फ्रेंड्स की तुम्ही किती जरी नाही म्हणलं तरी आम्ही जाणार आहे. ओके, सो बाय, एन्जॉय द व्हिडिओज.